नमस्कार मंडळी, लाईफ इन कोरिया या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत. आज आपण आंबाड्याची भाजी 6 महिन्यासाठी कशी स्टोअर करायची हे पाहूया. सर्वप्रथम एका पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आंबाड्याची भाजी परतण्यासाठी टाकायची. आंबाड्याची भाजी परतल्यामुळे ती आपल्याला कधी पण यूज करता येईल. इथे आपण पाहतच आहो मी कशी आंबाड्याची भाजी व्यवस्थित खाली वर करून परतून घेतलेले आहे. थोड्या वेळाने जवळपास 5 ते 10 मिनिटं तिला चांगली परतून घ्यायची. परतल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता तिचा कलर चेंज झाला आहे. त्यानंतर तिच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं वेट करून इथे पाहू शकता खूप छान प्रमाणे ती आंबाड्याची भाजी परतली आहे. ती आता आपण थंड होण्यासाठी ठेवूया. थंड झाल्यानंतर एक आपण डबल झिप लॉक असलेली प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची. त्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ही आंबाड्याची भाजी भरायची. भरल्यानंतर ह्या प्लॅस्टिकच्या पिशवीची झिप ही व्यवस्थितपणे पॅक करायचे व हे डीप फ्रीजमध्ये ठेवायचे. त्यामुळे ही भाजी आपल्याला 6 ते 7 महिने पुरते. आता आपण दुसरी पद्धत पाहूया. ह्या पद्धतीमध्ये आंबाड्याच्या भाजीचा आंबटपणा कमी होतो. एका पॅनमध्ये पाणी गरम करून घ्यावे. पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये आंबाड्याची भाजी उकळण्यासाठी टाकावे. सगळी भाजी ही उकळण्यासाठी टाकल्यावर तिला खालीवर करून फक्त 1 किंवा 2 मिनटं तिला उकळून घ्यावी. त्यानंतर ही भाजी आपण निथळून काढावी. ती निथळलेली भाजी एका गार पाण्याच्या बाउलमध्ये टाकावी. त्यामुळे तिच्यातली उष्णता कमी होईल आणि त्या भाजीचा अजून जास्त गाळ होणार नाही. भाजी जास्त वेळ उकळून दिली तर तिचा जास्त गाळ होईल आणि परत पिळल्यामुळं पण जास्त गाळ होईल. त्यामुळे आपण तिला कमी प्रमाणात उकळून द्यायची. त्यानंतर भाजीला व्यवस्थित चांगले पिळून काढायचे. त्यातले पाणी काढून टाकायचे. त्यामुळे आपण नंतर डीप फ्रीज केल्यानंतर तिच्या भोवती बर्फ साचणार नाही. सगळी भाजी निथळून झाल्यानंतर ती एका ग्लासच्या डब्यामध्ये भरावी आणि डीप फ्रीज करून ठेवावी. अशा प्रकारे आपण आंबाड्याची भाजी स्टोअर करू शकतो. Thank you for watching my video. Please like, share, subscribe my channel.